नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 10 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। तर इथे आनंदीने समिधाताईंकडे मागणी केलेली असते की मुलांना शांत झोप लागू दे, या घरात शांतता पसरू दे। त्याच वेळेस आता लगेच छायाताई येतात। आनंदीताई, तुम्हाला जे हवंय ना ते नक्कीच होईल। हे बघा, तुम्ही एका आईला हाक मारली आणि आईला मारलेली हाक कधीही वाया जाणार नाही। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, छायाताई मी जे काही सांगितलं होतं ते केलं ना तुम्ही? त्यावर छायाताई म्हणू लागतात, हो। त्यावर आनंदी म्हणू लागते, मग चला लवकरात लवकर व्हिडिओ प्ले करा। त्याच वेळेस आता लगेच छायाताई पटकन मालक साहेबांचा मोबाईल घेतात। त्यात आता समिधाताईंची गायलेली अंगाई असते, ती आता स्पीकरवरती जोडलेली असते। तर त्याच वेळेस आता आनंदीने समिधाताईंची ही अंगाई सुरू केलेली असते। तर इकडे आता अंगाईचा आवाज रूम मध्ये येताच मालक साहेबांना धक्का बसतो। समिधाने गायलेली अंगाई अशी अचानक कुठनं सुरू झाली आणि कुठनं आवाज येतोय? मालक साहेब तिथेच खुर्चीवरती आता शांतपणे आपल्या समिधाची ही अंगाई ऐकत असतात। आता मालक साहेबांना खूपच भारी वाटतं। तर त्याच वेळेस इकडे मुलांच्या रूम मध्ये आता मात्र मुलांनाही धक्का बसतो। अरे दादा, ए पृथ्वी दादा, ऐकतोयस ना? अरे या ज्या अंगाईचा आवाज येतोय ना, ती आपल्या आईने गायलेली आहे ना, आठवतंय तुला? त्यावर मिताली म्हणू लागते, हो प्रांजल, आठवतंय। आपण जेव्हा लहानपणी आजारी पडायचो त्यावर आपली आई आपल्याला कुशीत घ्यायची आणि हीच अंगाई गायची। सेम टू सेम हाच आवाज आहे आपल्या आईचा। त्यावर लगेच आता प्रांजल पटकन आपल्या आईचा फोटो घेतो, अगदी मिठीत घेऊन आता प्रांजल पटकन आपलं डोकं उशीवरती टेकवतो। आता मितालीने लगेच बेडवरती झोपून घेतलेलं असतं। तर पृथ्वी आता बसल्या बसल्या आपल्या आईची अंगाई शांतपणे ऐकू लागतो। आता तिघही मुलं झोपलेली असतात। तर इकडे मालक साहेबांनाही आता झोप लागलेली असते। त्याच वेळेस आता इकडे खाली हॉलमध्ये अंगाई बंद झालेली असते। तेव्हा लगेच छायाताई म्हणू लागतात, मानला आनंदीताई, तुम्हाला मानलं बर का, खरंच तुम्ही आज या घरात शांतता आणली बर का। खूप भारी वाटतंय, घर अगदी शांत शांत झाले, सगळ्यांना झोप लागली। त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही छायाताई, हे सगळं मी नाही घडून आणलं, तर हे सगळं समिधाताईंमुळे झालंय। त्यांच्यामुळे या घरात शांतता आली। पण छायाताई, मला ना या घरात शांतता आणायची नाहीये। खरं तर मला ही तुटलेली नाती एकत्र जोडायची। हे विखुरलेलं विस्कुटलेलं घर मला पुन्हा एकत्र करायचे। त्यावर लगेच आता छायाताई म्हणू लागतात, पण आनंदीताई, तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय सांगाल का? त्यावर आनंदी म्हणू लागते, ठरवलंय, मला जे वाटतंय ना तेच झालं तरच या घरातलं वातावरण शांत होऊ शकतं। त्यावर छायाताई म्हणू लागतात, पण नेमकं काय? त्यावर आनंदी म्हणू लागते, ज्या व्यक्तीमुळे या घरातली शांतता भंग झाली, या घरात भांडण तंटे सुरू झालेत ना, त्या व्यक्तीनेच या घरातनं कायमचं निघून जायला पाहिजे। हा एकच पर्याय, तरच या घरात शांतता आणि पुन्हा पहिल्यासारखं घर होऊ शकतं। आणि हे करण्यासाठी त्या व्यक्तीला या घरातनं बाहेर पडावंच लागेल। असा निर्णय आता आनंदीचाच झालेला असतो। छायाताईंना मात्र समजत नाही नेमकं आनंदीला काय म्हणायचंय। तर आता इकडे सकाळी सकाळी आरती आणि आरची टेन्शन मध्ये असतात। तर आता लगेच आरतीताई मात्र आपला मोबाईल हातात घेऊन आनंदीला फोन लावू की नको या विचारात गोंधळलेली असते। काय चालू असेल निंबाळकरांच्या घरात? तेवढ्यात लगेच छोटी आरची म्हणू लागते, आरतीताई, अगं कसला विचार करायली? अगं लाव की आनंदी दिदीला फोन, तिकडे समजा काही ठीक आहे की नाही बघावं लागेल ना। त्यावर आरती म्हणू लागते, आरचे, अगं मला आनंदीलाच फोन लावायचंय, पण तिकडे काय वातावरण असेल ना, खरंच मला ना खूप टेन्शन आलंय ग। काल मालक साहेब लय भडकले होते, एवढं टोकाचं मालक साहेबांना भडकलेलं मी पहिल्यांदा बघितलं ग। लय ओरडले आनंदीवर आपल्या, आणि त्यामुळेच मला ना टेन्शन आलंय, कारण सगळे जसे आनंदीच्या जीवावर उठलेत ग। तिच्या बाजूने कोणीच राहिलं नाही। त्या निंबाळकरांच्या घरात आनंदी एकटी पडली, आणि अशात जर आपण फोन केला आणि काही भांडण तंटे वाढले तर, याचीच भीती वाटायली। त्यावर आरची म्हणू लागते, आरतीताई, हे बघ, त्या निंबाळकरांचं विखुरलेलं घर जोडण्यासाठी आपण सदैव आनंदी दिदीच्या पाठीशी उभी राहू, खंबीरपणे तिची साथ देऊ। आपण असं तिला बोलून आलो की नाही, मग आपण खरं तर तिची मदत करायला पाहिजे की नाही या सगळ्यात? मग आरतीताई, तू न डगबगता आनंदी दिदीला फोन लाव, तिकडे नेमकं काय चालू आहे काय नाही हे आपण जाणून घेऊया, म्हणजे आपल्यालाही कळेल नेमकं झालंय तरी काय।
त्यामुळे प्लीज आरतीताई हे बघ, घाबरू नको. आपण तिला खंबीरपणे पाठीशी साथ देण्याचं वचन दिलंय की नाही. मग आपण तिच्या बहिणी आहोत ना. मग आपणच जर अशी हार मारली तर ती कशी लढणार. त्यामुळे आरतीताई तू लाव फोन. तेव्हा आरती म्हणू लागते, आरचे तुझं म्हणणं मला पटतंय बरं का. तू अगदी बरोबर बोलते. आपल्यालाच तिच्या पाठीशी उभी राहावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या हवेलीत आपली आनंदी एकटी पडली ग. चल मी तिला फोन लावते. असे म्हणताच आता आरतीताई फोन लावणार. तेच आबांचा आवाज येतो. आबा आता खूप दिवसांनी घरी आलेले असतात. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, आरचे आरते लवकर या. आता दोघे पळतात आणि पटकन आबांच्या पिशव्या घेतात. आता आबांनी एका पिशवीत छान असे मस्त बॉक्स आणलेले असतात. आरची लय खुश होते. आबा यात काय आणलंय. तेव्हा आबा म्हणू लागतात, ठेव खाली, आधी पाणी आण, पिण्यासाठी पाणी आण. आता आरची पटकन पळत जाते, ग्लासभर पाणी घेऊन येते. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आरते काल तो आनंदीचा आणि मालक साहेबांच्या पुरस्काराचा व्हिडिओ बघितला बरं का तिकडे टीव्हीवर. लय भारी वाटलं मला हे सगळं बघून. अगं आनंदी स्टेजवरती काय भारी दिसत होती. आणि मुळात म्हणजे तो पुरस्कार मालक साहेबांना आनंदीच्या हस्ते भेटला ना, हे सगळ्यात बेस्ट झालं बरं का. लय भारी वाटलं बघून, लय खुश झालो होतो मी. आता आरतीताई एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता लगेच आरची म्हणू लागते, आबा या पिशवीत काय आणलंय. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, दाखवतो, समजा काही दाखवतो, दे इकडे पिशवी. हे बघ, यात आपल्या आनंदीसाठी खास अशी छान साडी आणली आणि यात मालक साहेबांसाठी छान अशी शाल आणली. आता लगेच आरची आणि आरती तो बॉक्स उघडून बघू लागतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, चला मी हातपाय धुवून फ्रेश होतो, आपण लगेच आनंदीकडे जाऊया. म्हणजे कसं मालक साहेबांचं आणि आनंदीचं कौतुक होईल. देवाने आनंदीचं लय चांगलं केलंय. आपल्याला तिच्याकडे जावं लागेल, तिला भेटणंही होईल आणि त्यांचं कौतुकही करता येईल. चला चला मी हातपाय धुवून येतो. आता आबा लगेच आतमध्ये निघून जातात. आरची आणि आरतीताईला टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच छोटी आरची म्हणू लागते, आरतीताई आबा तर आता आनंदी दिदीकडे जायचं म्हणालेत, पण तिकडे गेल्यानंतर काय घडतंय हे जर त्यांना कळलं तर. नाही नाही नाही, मग मोठा राडा होईल ग. आबांना खूप वाईट वाटेल. त्यावर आरती म्हणू लागते, नाही आरचे, काय बी झालं तरी आबांना हे कळता कामा नये, नाहीतर त्यांची परिस्थिती बिघडेल. आपल्याला तसं होऊ द्यायचं नाहीये. लक्षात येते ना तुझ्या. तेव्हा आरती म्हणू लागते, ठीक आहे, मी काहीतरी करते ज्यामुळे आबा आनंदीकडे जाणार नाही. असा आता दोघींचा विचार चालू असतो. तर इकडे आता मुलांना सकाळी सकाळी जाग आलेली असते. म्हणजे पृथ्वीला. प्रांजल आणि मिताली अजूनही गाढ झोपेतच असतात. पृथ्वी मात्र आता उठून बसतो. अगदी फ्रेश वाटते त्याला, कारण आईच्या अंगाईने रात्री झोप लागलेली असते ना. त्याच वेळेस आता पृथ्वी मनाशीच म्हणू लागतो, आईची अंगाई ऐकू येत होती, पण नेमकं हे सगळं कोणी केलंय, कोणी लावली असेल आईची अंगाई, बघावं लागेल. असे म्हणत पृथ्वी आता खाली हॉलकडे निघालेला असतो. तर इकडे मालक साहेबांच्या रूममध्ये आता मालक साहेबही झोपेतनं उठलेले असतात. मालक साहेब आजूबाजूला आपला मोबाईल बघू लागतात, पण तिथे आरशावरती टेबलवरती कुठेच मोबाईल दिसत नाही. मालक साहेब आता मोबाईल शोधण्यासाठी बाहेर हॉलमध्ये येतात. तर इकडे हॉलमध्ये देवासमोर आनंदीची देवपूजा चालू असते. तेवढ्यात लगेच आता मालक साहेब येतात. फोन स्पीकरला जॉईन केलेला असतो. मालक साहेबांना धक्का बसतो, माझा मोबाईल इथे कसा आला. त्याच वेळेस पाठीमागनं पृथ्वी येतो. वा मिस्टर निंबाळकर, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडा. खरंच निंबाळकर, मानलं पाहिजे तुम्हाला. तुमची चूक सावरण्यासाठी आणि आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही आमच्या आईच्या आठवणींचा असा सहारा घ्याल असं कधी वाटलं नव्हतं. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतं, ते काय बोलतोय, तोंडाला येईल ते काय बी बोलायचं नाही. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, कुठे चुकीचं बोलतोय. जे काय बोलतोय ना मालक साहेब, ते अगदी खरं बोलतोय. आमच्या आईच्या आठवणींचा तुम्ही खेळ मांडलाय, बाजार मांडलाय. अहो केवळ आम्ही इमोशनल व्हावं, तुमच्या बाजूने उभं राहावं, तुमची साथ द्यावी, सगळं काही विसरून जावं, यासाठी अशा आमच्या आईच्या आठवणींचा खेळ कराल तुम्ही. मिस्टर निंबाळकर, लाज नाही वाटत हे सगळं करताना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, पृथ्वी तोंड सांभाळून बोल. हे बघ, मी असं काय बी केलेलं नाहीये. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, अच्छा, म्हणजे अजून एक खोटं. आता आनंदीला धक्का बसतो, कारण अंगाई लावून आता आणखीनच भडका उडालेला असतो.
त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, खोटं? खोट्यावर खोटं बोलायची सवय लागली म्हणायची मालक साहेब. आधी आम्हाला अंधारात ठेवलं, आम्हाला फसवून या मुलीला आमच्या आईच्या जागेवरती बसवलं, ते पण आम्हाला अंधारात ठेवून. आणि आता दुसरं खोटं, अंगाई लावली ना तुम्ही, प्ले केली होती ना या मोबाईलमधनं अंगाई, मग तरी आता खोटं बोलतायत. बोला ना, तुम्ही आमच्या आईच्या भावनांचा खेळ मांडला की नाही? तुम्हाला काय वाटलं, मुलं आता अंगाई गात ऐकतील आणि मग ती झोपी जातील, सगळं काही विसरून जातील, असं होईल का? बोला ना मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ए पृथ्वी, मी समिधाच्या अशा अंगाईचा बाजार का उठू, का ते लोकांमध्ये पसरू? मला हे असलं काही बी आवडत नाही आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये. आणि मुळात म्हणजे माझा मोबाईल माझ्या रूममध्ये होता, तो इथे कसा आला हे मला अजिबात माहिती नाहीये. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, घ्या मिस्टर युगंधर निंबाळकर, मोबाईल तुमचा, अंगाई प्ले केली तुम्ही, आणि खोट्यावर खोटं म्हणजे मोबाईल तुमच्या रूममधनं इकडे आला, त्यात अंगाई प्ले झाली. हे सगळं अचानक झालंय का? चमत्कार घडलाय का? सांगा ना. खरं तर मालक साहेब, तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं वागायला. काहीच कसं वाटत नाही. आमच्या आईच्या भावनांचा बाजार उठवलाय तुम्ही. त्याच वेळेस आनंदी मनाशीच म्हणू लागते, अरे देवा, आता तर होत्याचं नव्हतं झालंय. मी अंगाई लावली खरी, पण आता जर ही अंगाई मी लावली हे जर मुलांना कळालं तर मुलं भडकतील, आणि नाही जर सांगितलं तर ते मालक साहेबांवरती भडकतील. नाही 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 नाही, मला असं होऊ द्यायचं नाहीये, मला मध्ये पडावं लागेल. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, एक मिनिट पृथ्वी, तू मालक साहेबांनाही कुठलाही दोष देऊ नको. या सगळ्यात मालक साहेबांना कसलीही माहिती नव्हती. त्यावर लगेच आता पृथ्वी आनंदीकडे बघतो, म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्यावर आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, कारण ही अंगाई मी लावली होती, मी प्ले केली होती. त्यावर लगेच आता मालक साहेब आनंदीकडे बघतात. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, तुझी हिंमत कशी झाली आमच्या आईची अंगाई लावायची? तुझी लायकी तरी आहे का तेवढी? त्यावर आनंदी म्हणू लागते, पृथ्वी, हे बघ, मला चुकीचं समजू नको. अरे रात्री परिस्थितीच तशी होती, सगळेजण खूप भडकलेले होते, रागाच्या अवस्थेत होते, डोक्यात राग असताना कुणालाही झोप लागत नव्हती. सगळेजण अर्धी रात्र झाली तरी जागेच होते, आणि हे सगळं मला बघवलं नाही. या घरात शांतता निर्माण व्हावी, सगळ्या जणांना शांत झोप लागावी म्हणून मी ही अंगाई लावली होती. त्यामुळे प्लीज पृथ्वी, मला माफ कर. त्यावर आता पृथ्वी एक नाही दोन नाही, लगेच मालक साहेबांकडे बघतो. अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावर न करताय ना मॅडम आनंदी, हे मला कळलंय चांगलं जाता. असे म्हणत आता पृथ्वी तिकडनं निघून जातो. आता मालक साहेब लय भडकतात. ते लगेच आनंदीकडे बघतात. कोण समजतेस ग तू स्वतःला? कोण समजतेस? कोणी मान व्यक्ती आहे का तू? अगं का मध्ये मध्ये पडते सारखी? हे बघ, इथून पुढे असं काही करण्याची हिंमत करायची नाही. माझ्या समिधाची अंगाई लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि हे सगळं तू कुणाला विचारून केलं? माझा मोबाईल इकडे कुणाला विचारून आणला? हे बघा, ही सगळी कटकारस्थानं बंद कर. बाद झालं. मी तुला माझी बायको मानत नाही. ए आनंदी, तू या निंबाळकरांच्या घराण्याची सून नाहीये, माझी बायको नाहीये, आणि या मुलांची आई तर अजिबात नाहीये. उगच अंगाई गाऊन त्या पोरांच्या आईची जागा घ्यायला जाऊ नको. त्यामुळे ना, इथून पुढे आता तू फक्त किचनमध्येच राहायचं. किचनमधनं बाहेर पाऊल टाकायचं नाही. ते मी खपून घेणार नाही, लक्षात ठेव. असे म्हणत मालक साहेब आपला मोबाईल घेतात आणि तिकडनं निघून जातात. आता शिल्पाने मात्र मालक साहेबांचं आणि आनंदीचं समद बोलणं ऐकलेलं असतं. शिल्पा लय खुश होते. बरं झालं युगंधरने आता आनंदीला शिक्षा दिली, म्हणजे आता घरात आपल्याला हवं तसंच होणार. असे म्हणत आता शिल्पाला लय आनंद झालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता प्रांजल आणि मितालीला समजलेलं असतं की आता ही रात्री जी अंगाई लावलेली असते ना, ती आनंदीने लावलेली असते. प्रांजल लय भडकतो. त्या मुलीची हिंमत कशी झाली? आमच्या आईच्या भावनांशी खेळ खेळते, तिला सोडणार नाही, तिला तर आता शिक्षा होणार, मी तिला पनिशमेंट करणार. असे म्हणत आता भडकलेला प्रांजल निघालेलो असतो. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी येतो. थांब प्रांजल, तुला हे सगळं करायची काहीही गरज नाहीये. हे बघ, जे झालंय ते झालंय, आता बास.
त्यावर प्रांजल म्हणू लागतो, दादा अरे ती मुलगी कशी वागते तुला कळतंय का? आपल्या भावनांशी खेळते ती. आपण इमोशनल व्हावं आणि तिला माफ करून टाकावं म्हणून करते हे सगळं. पण दादा आता पुरे झाला, आता मी तिला पनिशमेंट करणार. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, थांब प्रांजल, मी सांगतोय ना, मी आत्ताच या सगळ्याचा छडा लावून आलोय. त्यावर प्रांजल म्हणू लागतो, दादा अरे इमोशनल ब्लॅकमेल करते ती पोरगी आपल्याला. अरे बघ ना कसा खेळाचा कार्ड मांडलाय तिने. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हे बघ तोच कार्ड मी फाडून टाकलाय. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, म्हणजे काय केलंय? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, हे बघ त्या आनंदीला त्याची चांगली शिक्षा भेटली. इथून पुढे तिची एंट्री हॉलमध्ये होणार नाहीये. तिचं वावरणं फक्त किचनमध्येच असेल. त्यावर लगेच आता प्रांजल म्हणू लागतो, अच्छा म्हणजे तिला शिक्षा केली का? त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हो. त्यामुळे प्रांजल मी आता कामानिमित्त बाहेर निघालोय. तुम्हाला आता शांततेत राहण्याची गरज आहे. तुम्ही शांत डोक्याने घरात निवांत राहा. माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मी निघतो. असे म्हणत आता पृथ्वी घरातनं निघालेला असतो. शिल्पा मात्र तिथेच बसलेली असते, लय खुश झालेली असते, कारण आता प्रांजल आनंदीवरती लय भडकलेला असतो. तेव्हा लगेच प्रांजल म्हणू लागतो, बास, दादाने जरी त्या आनंदीला शिक्षा दिलेली असली तरी मी गप्प बसणार नाही. मी तिला शिक्षा करणार आणि तिला मी आता पनिशमेंट करणार म्हणजे करणार. त्यावर मिताली म्हणू लागते, प्रांजल अरे का असं वागतोस तू? पृथ्वीदादाने सांगितलंय ना, तो सगळ्याचा छडा लावून आलाय, मग का तेच तेच भांडणं उकरून काढायची? नको ना रे, प्लीज ऐक ना. त्यावर लगेच प्रांजल म्हणू लागतो, तू मला का थांबवते? तू मला थांबवू शकत नाहीये, कारण जशी दादाची आई आहे तशी ती आपली पण आई आहे. आणि आपल्या आईची अंगाई लावून तिने मोठा अपमान केलाय आणि तो मला सहन होत नाहीये. त्यामुळे आता मी तिला सोडणार नाही. मी जाणार तिला जाब विचारायला. त्यावर लगेच आता शिल्पा आत्या म्हणू लागते, प्रांजल प्रांजल थांब. तेव्हा लगेच आता प्रांजल म्हणू लागतो, आतू तू मला आता थांबवू नको. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, नाही मी तुला थांबवणार नाहीच आहे. कसं आहे ना प्रांजल, मी तुमच्या या निर्णयात तुमच्या सोबतीला आहे. बोला काय करायचंय? आता प्रांजल आणि मितालीला धक्का बसतो. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, बोल, त्या आनंदीला शिक्षा द्यायची ना, मग काय करायचंय ते सांग, आपण तसंच करूया. आता प्रांजल आणि शिल्पाचा प्लॅनिंग झालेला असतो. तर इकडे आता किचनमध्ये आनंदी देवयाईला हात जोडते. देवयाई, या घरातली शांतता अशीच टिकून राहू दे. हे बघ देवयाई, प्रत्येकाला ना एकमेकांना समजून घेण्याची बुद्धी दे, एकमेकांचा आधार बनू दे. हे विस्कटलेलं नातं लवकरात लवकर जुळू दे. असे म्हणत आता देवयाईकडे आनंदी प्रार्थना करत असते. आणि या सगळ्याची चूक फक्त माझ्या एकटीची. मी अंगाई लावली, त्यामुळे मालक साहेब आणि पृथ्वीमध्ये गैरसमज झाला. ही चूक माझी देवयाई. त्यामुळे मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त हवंय. मला काहीतरी प्रायश्चित्त दे. त्यावर लगेच आता प्रांजल किचनमध्ये येतो. अच्छा, म्हणजे तुला आता तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय, तर ठीक आहे, देईल मी तुला प्रायश्चित्त. पण ते तू करू शकते का? सांग, तेवढी हिंमत आहे का तुझ्यात? त्यावर लगेच आनंदी म्हणते, बोल प्रांजल, मी कुठलंही प्रायश्चित्त करायला तयार आहे. तू फक्त सांग काय करायचंय. त्यावर लगेच आता प्रांजल आनंदीला आपला प्लॅनिंग सांगू लागतो. तर आता आनंदीला आणि छायाताईला धक्का बसतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागतं, ठीक आहे, तू म्हणतोयस ना, ते प्रायश्चित्त मी करायला तयार आहे. जर ते प्रायश्चित्त करण्याने तुमच्या मनातील तिरस्कार आग कमी होत असेल तर मी ते करणार. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, ठीक आहे मग आनंदी, चल बाहेर. त्याच वेळेस छायाताई म्हणू लागतात, आनंदी थांबा. आनंदीताई, अहो काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही हॉलमध्ये नाही जाऊ शकत. किचनमधनं बाहेर यायचं नाही अशी सक्त ताकीद तुम्हाला मालक साहेबांनी दिली. आणि तुम्हाला हे प्रायश्चित्त नाही जमणार आनंदीताई, ते शक्यच नाहीये. उगाच का स्वतःला त्रास करून घेताय? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही छायाताई, मला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्यामुळे मुलांच्या मनातला राग वाढता कामा नये. हे बघा छायाताई, मला मालक साहेबांच्या भीतीपेक्षा जास्त मुलांच्या मनातल्या तिरस्काराची भीती जास्त वाटते. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं प्रायश्चित्त मी पार पाडणार. असे म्हणत आनंदी आता प्रांजल बरोबर निघालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता अर्ध्या रात्री मालक साहेबांचं दर्शन घेऊन आनंदीने घर सोडलेलं असतं. पण आता बाहेर तुळशीमाईजवळ येताच आनंदीचा पदर अडकला जातो
आनंदी आता पुढे जाणार का? पुढे गेल्यानंतर तिच्याबरोबर कुठली संकट येणार, तिच्या मदतीला कोण धावून जाणार, काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.